नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विकसित भारताच्या या उभारणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचं हे वक्तव्य आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या विकसित भारताच्या उभारणीमध्ये अंगणवाडी सेविकांचे काय मोलाचे योगदान आहे व शासन त्यांच्या पाठीशी कशा पद्धतीने खंबीरपणे उभे आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी ताईंनो तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, विकसित भारताच्या उभारणीत अंगणवाडी सेविकांचे योगदान मोलाचे, शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे, महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर। पहा अपडेट काय सांगतोय। खरं तर विकसित भारताचे स्वप्न साकारण्यामध्ये आपल्या राज्यातील अंगणवाडी सेविकांची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। खरं तर सुसंस्कृत पिढी, सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासोबतच गरोदर मातांची काळजी घेण्याचे पवित्र कार्य त्या या ठिकाणी करत आहेत। खरं तर काळजी घेण्याचं कार्य, ज्ञानदानाचं कार्य या ठिकाणी आपल्या अंगणवाडी सेविकांमार्फत आपल्या महाराष्ट्रामध्ये होताना आपल्याला दिसून येतो आहे। त्यांच्या सर्व रास्त मागण्यांबाबत शासन आता सकारात्मक असून सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी केलेलं आहे। खरं तर या ठिकाणी या राज्यमंत्री व ऊर्जा मंत्री मेघना बोर्डीकर यांना माझा सवाल आहे, खरं तर शासन कोणत्या बाबीबाबत सकारात्मक आहे? कित्येक दिवस झालं अंगणवाडी सेविका व मदतनीस त्यांच्या प्रलंबित अशा मागण्यांसाठी कित्येक वेळा मोर्चा करत आहेत, आंदोलन करत आहेत, संपाची या ठिकाणी हाक बजावत असताना आपल्याला दिसून येतो आहे। तरी देखील नागपूरचा हिवाळी अधिवेशन असो, दिल्लीचा मोर्चा असो किंवा मुंबई येथील या अधिवेशनाच्या संदर्भात आंदोलन असो, त्या प्रत्येक आंदोलनाच्या या पाठीमागे शासन त्यांना सकारात्मक असा या ठिकाणी आश्वासन देतोय। केवळ आश्वासनच या ठिकाणी देत आलेला आहे, कोणतीही निर्णायक ठाम अशी भूमिका झालेली नाही। खरं तर या ठिकाणी मेघनाताईंनी वाक्य या ठिकाणी उद्गारलेलं आहे, शासन त्यांच्या सर्व मागण्यांबाबत सकारात्मक आहे। खरं तर सकारात्मक आहे, मान्य आहे आम्हाला देखील, परंतु त्याच्यावर कधी अंमलबजावणी होणार आहे, पुन्हा तो या ठिकाणी प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला दिसून येतो आहे। पहा पुढे, भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघ यांचे तिसरे वार्षिक प्रदेश अधिवेशन महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय मंगळवार पेठ सातारा येथे संपन्न झाले। या प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे, नगरसेविका सिद्धी पवार, भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमणे, महासंघाच्या सचिव संगीता श्रीवास्तव, सरचिटणीस किरण मिलगेर आणि श्रीपाद कोटासक या जिल्ह्यातून आलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या ठिकाणी उपस्थित होते। बघा पुढे अपडेट काय सांगतोय। अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत मंत्रालयात विशेष बैठक संपन्न झाली आहे। या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सेविकांच्या हिताचे सकारात्मक बरेच निर्णय घेण्यात आले, असे सांगून राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर म्हणाल्या, अंगणवाडी सेविकांच्या कामाचा व्याप सुलभ करण्यासाठी शासनाकडून त्यांना नवीन मोबाईल संच देण्यात येत आहे। यामुळे गरोदर मातांची नोंदणी, लसीकरण आणि इतर प्रशासकीय कामे हे ऑनलाईन पद्धतीने करणे या ठिकाणी सोपे होणार आहे। खरं तर ताईंना आपल्या श्रीमती बोर्डीकर यांना सांगायचं आहे, अंगणवाडी ताईंना जरी मोबाईल दिलं गेलं तरी ते कितपत कामाचं आहे ते देखील तुम्ही पाहणं, तपासणं, अनुभवणं हे तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं वाटतंय। बघा, या ठिकाणी आपल्या अंगणवाडी ताईंना स्वतःसाठी वापरण्यासारखं काहीच नाही आहे त्या मोबाईलमध्ये। थेट या ठिकाणी गुगल चालतं ना, यूट्यूब चालतं, फक्त पोषण ट्रॅकर तेही 10 वेळा आपल्याला नेटवर्क ऑन आणि ऑफ करावं लागतोय। आणि दुर्गम भागातील जर सेविका किंवा मदतनीस असतील तर त्याहून या ठिकाणी त्यांना ज्या प्रश्न समस्या भेडसावत असतात त्या देखील या ठिकाणी शब्दात मांडू शकणार नाही।
आज होत असलेल्या अधिवेशनांमध्ये अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नांवर सविस्तर असा चर्चा करण्यात येणार आहे आणि याच चर्चेतून निघणारे निष्कर्ष आणि मागण्यांवर शासन तातडीने आणि सकारात्मकतेने विचार करेल असे देखील आश्वासनही राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी दिलेलं आहे। खरं तर अंगणवाडी सेविका सुसंस्कृत व सुदृढ पिढी घडवण्याचे अमूल्य असे कार्य करीत आहे। तर ताईंना बोर्डीकर ताईंना मला सांगायचं आहे, जितकं सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यामध्ये आपल्या अंगणवाडी सेविकांचं मोलाचं योगदान आहे, तितकंच त्यांच्या कामाची पोचपावती मिळणं देखील तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। आणि त्याच या ठिकाणी मदतीसाठी, त्यांच्या हक्कासाठी, त्यांच्या लढ्यासाठी आंदोलन या ठिकाणी पुकारताना आपल्याला दिसून येतो आहे। वेगवेगळे आमदार, खासदार, मंत्री या ठिकाणी अंगणवाडी सेविकांची भावनात्मक दृष्ट्या बाजू घेतात, परंतु त्या ज्या बाजू आहेत ते केवळ घोषणापुरता मर्यादित राहतात, परंतु त्याची जी प्रत्यक्ष अंमलबजावणी आहे ते आजपर्यंत कोणत्याही मंत्र्यांनी किंवा खासदारांनी, आमदारांनी केलेलं आपल्याला दिसून येत नाही। खरं तर आपल्या अंगणवाडी सेविका सुसंस्कृत व सुदृढ पिढी घडवण्याचे अमूल्य कार्य करीत आहे। त्यामुळे माननीय श्री पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय सन्माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या अंगणवाडी सेविकांच्या प्रश्न सोडवण्यावर या ठिकाणी विशेष असं लक्ष आहे। पुन्हा या ठिकाणी माझा सवाल पडतो आदरणीय मेघाताई बोर्डीकर यांना। खरं तर जो केंद्राचा मानधन होता तो जवळजवळ 3 महिन्यांपासून प्रलंबित होता। तो थकीत मानधन देखील केंद्राचा सेविका आणि मदतनीसांना वेळेवर मिळालेलं नाही। तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं काय या ठिकाणी हित जोपासताना त्यांच्या सेविकांच्या प्रश्न सोडवण्यावर काय विशेष लक्ष देतात, तो पुन्हा एकदा या ठिकाणी प्रश्न, हा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। त्यांच्या अनेक मागण्या आतापर्यंत पूर्ण करण्यात आल्या असून उर्वरित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे बोर्डीकर यांनी सांगितलेलं आहे। तर ताईंना माझा पुन्हा एकदा सवाल आहे, ज्या मागण्या पूर्ण केलेल्या आहेत त्याचा देखील आढावा कोणत्या तरी एका सभेमध्ये तुम्ही थेट लाईव्ह येऊन दाखवा। जसे की कोणत्याच मागण्या आजपर्यंत पूर्ण झालेल्या नाहीत, केवळ आश्वासन आणि आश्वासनच शेवटपर्यंत राहिलेलं आहे। कोणतीही मागणी या ठिकाणी प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही। आणि वेगवेगळ्या राज्यामध्ये भारत देश एक जरी असला तर राज्य जरी भिन्न असले तरी प्रत्येक राज्यांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळणारा जो मानधन आहे तो वेगवेगळा आहे। पाहू शकता आपल्या शेजारीच गुजरात राज्यामध्ये अंगणवाडी सेविकांना 25,000 आणि मदतनीसांना 20,000 रुपयाचा जो मानधन आहे तो मानधन मिळतोय, ती दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची। खरं तर कर्नाटक सरकारने देखील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना मानधन वाढवलेलं आहे, परंतु राज्य सरकारने आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये वाढवलेलं नाही। ही खूप मोठी शोकांतिका आहे। अंगणवाडी सेविका केवळ कर्मचारी नसून त्या सुदृढ समाजांचा पाया रचणाऱ्या समाजशिल्पी आहेत। त्यांच्या कष्टांची जाण ठेवून शासन त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल असे देखील आश्वासनही महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी दिलेलं आहे। शेवटी आपल्या महिला व बालविकास राज्यमंत्री, ऊर्जामंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी देखील केवळ आश्वासनच या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। ठाम असं कोणताही निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला नाही। त्यामुळे जो तो येतोय, जो तो उठतोय, तो केवळ अंगणवाडी सेविकांच्या कामाचं पुरेपूर या ठिकाणी कौतुक करतात, परंतु त्यांना जे हवंय, त्यांना सध्या काय पाहिजे, त्यांना काय हवंय याचा देखील विचार शासनानं करणं गरजेचं आहे आणि तीच या ठिकाणी काळाची गरज आहे। अनेक शासनाने या ठिकाणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक योजना आखल्या गेल्या, तर त्या केवळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जीवावर या ठिकाणी आखलं गेलेलं आहे। एवढंच या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करावंसं वाटतोय। त्यांना जो मिळणारा मोबदला आहे तो कशा पद्धतीचा आहे आणि कितपत सरकार देतोय, पुन्हा एकदा त्याच्यावरती प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला दिसून येतो आहे। म्हणून विकसित भारताच्या या उभारणीत अंगणवाडी सेविकांचं योगदान खरोखरच मोलाचं आहे। शासन कृपया वेळीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं तितकंच महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। आणि व्हिडिओ आवडलाच तुम्हाला तर महाराष्ट्रातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा, जसे की प्रत्येक मुद्द्याला या ठिकाणी अनुसरून प्रश्न व सवाल या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे। या प्रश्नाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं नक्कीच आम्हाला कमेंट करा। आणि आमचे जर अध्यापनाचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।